सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब जेव्हापासून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाले तेव्हापासून दुधामध्ये भेसळ करणाऱ्या भेसळखोरांचे धाबे दणाणलेत. परवा दिवशी मला स्थानिक लोकांनी फोन करून सांगितलं की दिघोळ परिसरात आणि धामणगाव परिसरात तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथं अज्ञातांनी दुधामध्ये भेसळ करायची दुग्धजन्य पावडर आणून टाकली आहे. काल मी जेव्हा घटनास्थळी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथं तर आधीच अधिकारी साहेब लोक येऊन गेलेत, वन अधिकारी येऊन गेलेत, पोलीस प्रशासन येऊन गेले, अन्न आणि औषध प्रशासनाची माणसं येऊन गेलेत, पण कारवाई कोणीच केली नाही. काल जेव्हा अख्ख्या महाराष्ट्राने ते बघितलं त्यावेळेस अख्खं प्रशासन हल्लं आणि प्रशासनाने आज वन विभागाने त्यांच्या वन कायद्यानुसार वन कायदा 26 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच समवेत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहिल्यानगराच्या कार्यालयाने त्याचे सॅम्पल गोळा करून ते सॅम्पल तपासण्यासाठी पाठवलेत आणि गुन्हा दाखल करायची प्रोसेस पण चालू आहे. माझी विनंती आहे, हे जे कोणी कृत्य केलं आहे ही 1-2 किलो पावडर नाहीये, जवळजवळ 4 टन पावडर ही टाकून देण्यात आली आहे. आतापर्यंत या लोकांनी दुधामध्ये नेमकी किती भेसळ केली त्या प्रत्येक दूध संकलन करणाराची चौकशी व्हावी आणि ही पावडर नेमकी कोणी आणून टाकली त्या अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावरती कठोर कारवाई करावी. कारण की या लोकांनी सर्वसामान्याच्या आरोग्यासोबत खेळायचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे, आरोग्य धोक्यात आणलेलं आहे. ही पावडर टाकणाऱ्या अज्ञाताविरोधात कारवाई व्हावी. आम्ही तर याचा पाठपुरावा करतच आहेत, पण पोलीस प्रशासनाने आरोपीपर्यंत पोहोचावं हीच विनंती आहे.